अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी जर आपण पाहिलं तर भाजपचे प्रवीण पोटे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। काही वेळातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। भाऊ, तिसऱ्यांदा पक्षाने जो आहे तो विश्वास टाकलेला आहे, उमेदवारी दिलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम महाराष्ट्राचे लोकनेते आणि आवडते नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला उमेदवारी अमरावतीमध्ये दिली, तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा विश्वास दाखवला आणि मला सलग तिसऱ्यांदा त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। काय सांगणार, काँग्रेसला या ठिकाणी आयात उमेदवार करावा लागला। काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरावतीमध्ये असताना देखील काँग्रेसला नागपूरहून या ठिकाणी उमेदवार आयात करावा लागला। कशी निवडणूक असणार आहे, किती महत्त्वाची निवडणूक तुमच्यासाठी आहे? नाही, हा काँग्रेसचा प्रश्न आहे, त्यांनी कुठून उमेदवार आणायचा हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांनी एक दमदार उमेदवार म्हणून या ठिकाणी आणलेला मी ऐकतो आहे। आणि काल 2 दिवस आधी त्यांनी नामांकन पत्रसुद्धा त्यांनी दाखल केलेलं आहे। आता आपण निवडणूक ही युद्धासारखी मी लढत असतो आणि मी हे जी निवडणूक आहे जिंकण्यासाठी लढतो, त्यामुळे मला काही त्याचा फार विशेष वाटत नाही। कारण 2012पासून जेव्हापासून नगरसेवक निवडून आले तेव्हापासून मी ते फॅमिली म्हणून त्यांच्याकडे पाहतो, ते मला फॅमिली म्हणून मेंबर म्हणून पाहतात। म्हणून मला निवडणुकीमध्ये कुठेही काही असं मला वाटत नाही की मी 100% चांगल्या मताने मी निवडून येणार आहे। या निवडणुकीत राणा दाम्पत्य तुमच्या सोबत असणार आहे? मग युती म्हणून ते राणा दाम्पत्य सोबत राहतील ना, काही विषय नाही आहे त्यात काय। काँग्रेसच्या उमेदवारांनी म्हटलं आहे की भाजपमधल्या अंतर्गत गटबाजीचा कलहाचा जो आहे तो काँग्रेसला फायदा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसच्या उमेदवारांनी। पहा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा असा आहे की घरची भाकर आणून सिदोरी आणून त्यांनी भारतीय जनता पार्टी उभे केलेली आहे। माझा पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण नगरसेवक असेल किंवा आमचा पदाधिकारी असेल यांच्यावर विश्वास आहे की आमचं मत एकही बाहेर जात नाही। कोणी किती फोडायचा प्रयत्न केला तरी एकही मत जात नाही बाहेर, मला याचा पूर्ण विश्वास आहे। शेवटला प्रश्न, मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांची मतं देखील काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली नव्हती, यावेळेस कशी परिस्थिती? मी जेव्हा नगरसेवक म्हणून जे कोणी निवडून येतात किंवा आमचे जुने नगरसेवक आहेत त्यांना मी फॅमिली मेंबर म्हणून पाहतो आहे, त्यांच्या दुःखासुखामध्ये त्यांच्यासोबत उभा राहतो। कुठल्या घटकाचा आहे कोण आहे याच्याशी माझा फार काही विषय मी ठेवत नाही आणि ते सुद्धा मला फॅमिली मेंबर म्हणून पाहतात आणि मला मतामध्ये त्यांचा मला कन्व्हर्शन दिसत राहत आहे। महाविकास आघाडीचे नगरसेवक तुमच्यासोबत असणार आहे निवडणुकीत? 100% सगळ्या पक्षाची लोक माझ्यासोबत राहणार आहे, याच्यात माझा ठाम विश्वास आहे। नक्कीच भाजपच नाही, महायुतीच नाही तर महाविकास आघाडीसह सर्वच पक्षाचे नगरसेवक माझ्यासोबत या निवडणुकीमध्ये राहील आणि माझा विजय होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।